64 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस असा हा त्यांचा आयुष्याचा प्रवास। पायाखालची जमीन सरकणे काय असते ते 28 जानेवारीला आम्ही सर्वांनी तिथं अनुभवलं। अजितदादांचं कार्य समाजकारणाचं असेल, राजकारणाचं असेल, हे 40 वर्षापेक्षा जास्त आहे। माझं वय 40 आहे, म्हणजे माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव हा अजित काकांचा राजकारणामध्ये त्या ठिकाणी होता। आणि या सगळ्या गोष्टींबद्दल काही मिनिटात बोलणं हे तसं सोपं नाही। कितीही पानं वाचली तरी त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, त्यांनी केलेलं कामं जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, अशी ही परिस्थिती आहे। 1982 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले। त्यावेळेस सुरू झालेला प्रवास हा 2026 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काही काळ अजून त्यांना मिळाला असतं, काही वर्ष त्यांना मिळाली असती तर या महाराष्ट्राचं सर्वात प्रमुख राजकीय स्थान म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अजितदादा झाले असते, असा विश्वास हा आम्हा सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे। या विधानसभेमध्ये आल्यानंतर अजून सुद्धा दादा कुठं बसलेत आमच्याकडे लक्ष ठेवून असतील। अधिवेशनामध्ये येत असताना अजून पण आपल्या सर्वांना आठवत असेल त्यांची कपडे घालण्याची स्टाईल, कधीतरी गॉगल घालणार, त्यांच्याबरोबर आमदारांचा घोळका, कार्यकर्त्यांचा घोळका। मीडियाबरोबर जर मी बोलत असेल तर मागून मिश्किलपणे एखादा टोमणा त्या ठिकाणी त्यांचं मारणं असेल। त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये बसल्यानंतर कोण काय बोलतंय, शांतपणे अधिवेशनामध्ये या हाऊसमध्ये काय चाललंय हे बारकाईने अजित काका ते बघत असत। त्याच्याचबरोबर भाषण करत असताना चुकून मध्ये जर कुणी त्या भाषणामध्ये त्यांना अडवलं नाही तर थांबवलं नाही तर खूप आवाज केला तर मिश्किलपणे असंही बोलून जायचं की जास्त आवाज केला तर तू मंत्री होणार नाही याची काळजी मी त्या ठिकाणी घेईल। त्याच्याचबरोबर पवार साहेबांवर चुकून जर कुणी बोललं तर या हाऊसला डोक्यावर घेतलेलं सुद्धा आपण त्या ठिकाणी तिथं बघितलेलं आहे। या हाऊसमध्ये येणारा पहिला नेता कोण असेल तर अजितदादा असायचे आणि हाऊस संपल्यानंतर शेवट जाणारा जर कुठला नेता असेल ते अजितदादा असायचे। त्याच्याचबरोबर आमच्यासारखे नवीन जे आमदार आहेत त्यांना बोलायला मिळतंय का, ते योग्य पद्धतीने बोलतायत का, एखादा विषय मांडला लगेचच्या लगेच तिथं उत्तर देऊन त्या विषयाला मार्ग सुद्धा त्या ठिकाणी ते लावून द्यायचे। अध्यक्ष महोदय, जेवढं दुःख कुटुंबीय म्हणून आम्हाला झालंय तेवढंच दुःख या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तिथं झालेलं आहे। आमच्या बॅचच्या सर्व आमदारांवर ते बारकाईने लक्ष ठेवत असत। कधी चुकलं, कधी काय चुकीचं घडलं, चांगलं भाषण केलं तर चांगले बोलायचे आणि जर चुकलं तर कहाणी त्या ठिकाणी धरायचे। अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांवर बोलताना म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं असं झालंय। खरं तर खूप काही इथं बोलू शकतो। अनेक लोकांनी आमदार असताना, मंत्री असताना त्यांनी काय कामं केली हे सांगितलं, पण मला असं वाटतं की परिवारातला एक व्यक्ती म्हणून परिवाराच्या दृष्टिकोनातून ते कसे होते हे थोडक्यात सांगण्याचा मी इथं प्रयत्न करतो। अजित काकांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये प्रवरा देवळाली मधला। सुट्टीच्या वेळेस मामाकडे जायचे। त्यांना लहानपणी गोट्या खेळायला आवडायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, कुठलाही खेळ खेळत असताना जर एखाद्या वेळेस ते हरले नाही तर आपण हरतोय असं दिसायला लागले तर काही झालं तरी आपण जिंकायचं। कधी कधी तर असं काही व्हायचं की अख्ख्या कुटुंबाला त्याला तिथं थांबावं लागायचं, कारण का दादांची अशी परिस्थिती असायची की गोट्या माझ्या ज्या काय तिथं मी हरलोय खेळामध्ये त्या परत एकदा मी जिंकणारच, तरच बारामतीला तिथं जायचं। आणि चुकून जर तिथे एखादं भांडण कोणाबरोबर झालं तर दादा चिडायचे आणि मग बाकीचे त्यांना कुठेतरी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचे। पण कधी कधी ते असंही म्हणून जायचं, असं मी ऐकलं माझ्या वडिलांकडनं, की जर मला कुणी मारलं तर मी अजिबात शांत बसणार नाही, त्याचा तोडीसतोड उत्तर त्यावेळेस लहान असताना ते त्या ठिकाणी द्यायचे। त्याच्याचबरोबर बारामतीला शाळेला जेव्हा ते जायचे तेव्हा नीरा कनाल हा मधून वाहत असायचा। नीरा कनालमध्ये जर पाणी असेल तर त्यांना थोडंसं लांबून जावं लागत होतं। बघा ना, योगायोग लहानपणी जेव्हा त्यांना लांबून जावं लागत होतं तेव्हा ते सारखे चिडायचे की पाणी कोण सोडतंय, पाणी सोडलं तर मला लांबून जावं लागतंय। पण नंतर 15 वर्ष नीरा कनाल ज्या मंत्रालयाचा भाग आहे त्या मंत्रालयाचं मंत्रिपद हे दादांनी त्या ठिकाणी
खूप सक्षमपणे बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फार चांगले संबंध होते. दोघं एकत्र बऱ्याच वेळा तिथं थांबायचे, राहायचे. त्या दोघांना कृषी क्षेत्र खूप आवडायचं. एकदा त्यांना चांगली जर्सी गाई घ्यायची होती. दोघांनी ठरवलं चला बँगलोरला आपण जाऊ. दोघं गेले बँगलोरला. पैसे थोडे घरून घेतले होते. तिथं गेल्यानंतर तिथं गाया सगळ्या तिथं निवडल्या. आता कसं जायचं तर बजाजचा एक मोठा टेम्पो असायचा, जो काही ट्रॅक्टर नाही तर गाड्या घेऊन यायचा. त्याच्यामध्ये तो बुक केला, त्याच्यामध्ये गाई ठेवल्या. बँगलोरपासून ते बारामतीपर्यंत मग शेण साफ करणं असेल, दूध काढणं असेल, पाणी देणं असेल, दूध काढलेलं विकणं असेल, या सगळ्या गोष्टी अजितदादांनी आणि माझ्या वडिलांनी तिथं केल्या. आणि हे करत असताना कधी बोलून दाखवलं नाही. सहसा सगळ्यांची सवय असते की आमचं लहानपण कसं होतं, किती अडचणीचं होतं, हे सातत्याने अनेक लोक तिथं बोलून दाखवतात. पण दादांनी कधी ते तिथं बोलून दाखवलेलं नाही. त्याच्याचबरोबर असेही काही अनुभव मी ऐकलेले आहेत की जेव्हा लहानपणी ते श्रीनिवास काका असतील असं चालत मातीच्या रस्त्याने जायचे आणि जात असताना जेव्हा रस्त्यावर एखादा दगड असेल, काटा असेल तर काही असेल तर ते साईडला सारून ठेवायचे. की त्यांचं म्हणणं असायचं की ठीक आहे, आपण आता चालतोय, आपल्याला दगड दिसतो तर तो बाजूला करूया, म्हणजे मागून येणारी एखादी गाडी असेल, बैलगाडी असेल, त्याला कुठं त्या ठिकाणी त्रास होऊ नये. म्हणजे दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची ही लहानपणीपासून दादांनी त्या ठिकाणी जपून ठेवलं होतं. त्याच्याचबरोबर शेतामध्ये जात असताना गाजर गवत असेल नाही तर अजून कुठलं काय असेल तर ते उपटायचं आणि बांधावर काढून ठेवायचं. आणि लहानपणी कोल्हापुरात शहाजी महाराजांच्या शाळेमध्ये, राजश्री शाहू महाराजांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर पुरोगामी विचाराचा पगडा त्यांच्या मनावर, ध्यानावर आणि विचारांवर त्या ठिकाणी बसला. अध्यक्ष महोदय, फार लहान म्हणजे कदाचित ते 18 ते 20 वर्षाचे असतील तेव्हा वडिलांचा अकाली निधन त्या ठिकाणी झालं. आणि ते झाल्यानंतर शेतीची पूर्णपणे जबाबदारी काकांवर तिथं आली. आणि त्याच्यामध्ये कष्ट कसे करायचे, शेतीत नवीन प्रयोग कसे करायचे, हे कुठं ना कुठंतरी सातत्याने ते तिथं समजून घेत होते. त्याच्याचबरोबर आदिदादांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर, अनंतराव आजोबा हे वारल्यानंतर पवार साहेबांनी दादांची फार मनापासून काळजी घेतली. स्वतःच्या पोटच्या पोरासारखं त्यांना त्या ठिकाणी वाढवलं. आणि दादांनी सुद्धा पवार साहेबांचा आदर हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवला. त्याच्याचबरोबर जसे जसे अजितदादा स्वतःला सिद्ध करत गेले तसे तसे पवार साहेबांनी अधिकची जबाबदारी ही दादांवर त्या ठिकाणी टाकली. शेतीमध्ये बोलत असताना शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला कशी आणता येईल यासाठी अजितदादा नेहमी तिथं प्रयत्न करत. एक तर अनुभव असा आहे की त्या काळामध्ये त्यांनी टमॅटोची शेती केली होती आणि ती शेती केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आलं आणि त्यावेळेस 80,000 रुपये एवढे विक्रमी भाव त्यांना तिथं मिळाला होता. आणि त्या बाबतीत पवार साहेबांनी